ला घबाडकुंड प्रदर्शित होतोय, नेमका आज पत्रकार परिषद घेतली आहे, यामागचा उद्देश काय? नमस्कार, रामराम सगळ्या अहिल्यानगर मधील नागरिकांना। आज आम्ही अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत। घबाडकुंड आमचा 19 जूनला प्रदर्शित होतो आहे। त्या निमित्तानं आज आम्ही सर्व पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहोत। अहिल्यानगर हे आमच्या सर्वांसाठी, सर्व कलाकारांसाठीच एक महत्त्वाचं ठिकाण आहे। त्याचं कारण असं आहे की मराठी नाटक असेल, मराठी मालिका असतील आणि मराठी चित्रपट मालिकांचं मोठ्या प्रमाणात शूटिंग जर तुम्ही बघाल तर अहिल्यानगर आणि त्याच्या अवतीभोवती नेहमी होत असतं। त्यानंतर अहिल्यानगरनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठमोठे कलाकार दिलेले आहेत। सदाशिव अमरापूरकर सर, मधुकर तोरडमल सर, मिलिंद शिंदे सर, ही सगळी मंडळी जी आहेत, किरण खोजे आमची मैत्रीण, ती सुद्धा आता खूप चांगलं काम करते। तर मला असं वाटतं की अहिल्यानगरनी खूप दिलेलं आहे। त्यामुळे इथला जो प्रेक्षक आहे तो अत्यंत सुजाण आहे, नाटक बघणारा प्रेक्षक आहे, कल्चर्ड आहे। म्हणून त्याच्यापर्यंत आमचा जो नवीन चित्रपट आम्ही सगळ्यांनी मिळून मेहनतीनं तयार केलेला आहे, तो चित्रपट त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर काय काय करता येईल, पत्रकार अजून काय काय करता येईल, पॉडकास्ट, सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल। घबाडकुंड हा जो चित्रपट आहे तो हॉरर, थ्रिलर, सस्पेन्स, कॉमेडी सगळं असं हे पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे। त्याच्यामध्ये गोडवा आहे, स्पाइस आहे, सगळं आहे। हा चित्रपट आपण OTT किंवा YouTube ह्याची वाट न बघता थिएटर एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की सहकुटुंब, सहपरिवार समद्या वराडाला घेऊन तुम्ही चित्रपटगृहात जायचं आणि घबाडकुंडचा आनंद घ्यायचा। ह्या चित्रपटामध्ये छोटी मुलं मुली सुद्धा आहेत, म्हणजे तुम्ही ही फॅमिली एंटरटेनमेंट आहे असं समजा। आणि आम्ही तुम्हाला घाबरवायला येत नाही आहोत, चित्रपटामध्ये आम्ही घाबरणार आहोत आणि पॉपकॉर्न खात घबाडकुंड तुम्ही एन्जॉय करणार आहात। थँक्यू।